आपण दी एंजेलिस एकत्र म्हणूया. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पहा मी प्रभूची दासी आहे. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. आणि देव शब्द मनुष्य झाला. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या देहधारणाचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्याच्या दुःख सहनाच्या व क्रूसाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभूच्या नावाने करीतो. हे मायाळू कुमारी मरिये, जो कोणी आपल्या संरक्षणासाठी तुझ्याकडे धावत आला, तुझे सहाय्य मागितले व तुझ्या मध्यस्थीची याचना केली, त्याच्याकडे तू पाठ फिरवलीस असे कोणी कधी ऐकले नाही, हे तू ध्यानात घे. ही परमश्रेष्ठ कुमारी आणि माते, तुझ्या चांगुलपणावर विसंबून मी पश्चातापी पापी तुझ्याकडे धाव घेतो, तुझ्या जवळ येतो आणि तुझ्या पुढे उभा राहतो. हे देवपुत्राच्या माते, माझी विनंती नाकारू नकोस, तर कृपा करून ती ऐक आणि मान्य कर. आमेन. वेलंकणीच्या आरोग्यदायी स्वामिनी, वेलंकणीच्या आरोग्यदायी स्वामिनी, वेलंकणीच्या आरोग्यदायी स्वामिनी, जगाच्या शांतीसाठी प्रार्थना. आज पापडी पॅरिसचे झेवियर रिवेलो व त्यांच्या पत्नी रोहिणी, आपणास 2 मुली आहेत. माऊलीने आपणास एक मुलगा द्यावा म्हणून गेल्या वर्षी या सेंटरमध्ये वेलंकणी मातेच्या नवेनासाठी येत होते. काय चमत्कार! त्यांना माऊलीने 8 वर्षानंतर 2 मुलींच्या पाठी मुलगा दिला. आज पती पत्नी 2 मुली व त्यांच्या छोट्या बाळाला घेऊन माऊलीचे व परमेश्वराचे आभार मानण्यासाठी येत आहेत. आजच्या नमनाचा बावटा त्यांनी फडकावा ही मी त्यांना विनंती करत आहे. आपण सर्वजण टाळ्या वाजवूया. Ulas
परमेश्वराच्या नावाने आपल्याकडे फादर जो डिमॉन्टी मिसा साजरी करण्यासाठी आलेले आहेत. फादर जो डिमॉन्टी हे मूळचे खास पॅरिशमधले आहेत. सध्या या वर्षीपासून ते सांडोर चर्चमध्ये पॅरिशमध्ये परमेश्वराचे कार्य करत आहेत. आपण त्यांना पुष्प देऊन आणि टाळ्या वाजवून स्वागत करूया. थँक्यू. आजची ही अति पवित्र मिसा आपल्या सर्वांच्या हेतूसाठी, त्याचप्रमाणे आपल्याला ज्यांनी ज्यांनी प्रार्थना करण्यासाठी सांगितलेली आहे त्यांच्या हेतूसाठी देखील आपण साजरी करूया. पिता पुत्र पवित्र आत्म्यांची नावे, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांना लाभो. माझ्या प्रिय भाविकांनो, पवित्र मरियेची भक्ती करण्यासाठी आज आपण या पवित्र मिसा बलीमध्ये सहभागी होत आहोत. हे पवित्र रहस्य आहे. वाय वी कॉल इट रहस्य, मिस्ट्री, कारण आपल्या कल्पनेच्या पलीकडे, आपल्या आकलन शक्तीच्या पलीकडे, बियॉन्ड द कॉम्प्रिहेन्शन, आपण ज्याची आकलन करू शकत नाही, आपल्याला समजू शकत नाही, अशा ह्या रहस्यामध्ये सहभागी होण्याआधी पवित्र मरिया ज्याप्रमाणे निष्कलंक निष्पाप होती त्याप्रमाणे आपणही होऊया. येशूला सामोरे जाण्याआधी आपल्या मनामधील, आपल्या अंतःकरणामधील ज्या वाईट गोष्टी आहेत, जे वाईट विचार आहेत, जी पापं आपल्या हातून घडलेली आहेत, त्या सर्व पापांची आपण परमेश्वराकडे अगदी मान लवून मनापासून कबुली देऊया. आणि ही कबुली देत असताना परमेश्वराकडे क्षमेची याचना करूया. पापी जनांचे तारण करण्या प्रभु राया तू अवतरला. पदरी घेऊनी क्षमा मागतो तुझ्याकडूनी. तारक आमुचा तुया जगती एकमेव देवा घरचा. सर्व समर्थ प्रभु परमेश्वर दया दाऊनी क्षमा करो. अनापनाला शाश्वत जीवन दयाकडूनी मिळत राहो. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, कुमारी मरियेच्या वैभवाचे स्मरण करून आम्ही तिचा सन्मान करीत आहोत. तिच्या प्रार्थनेच्या सहाय्याने तुझ्या कृपेचे आम्हाला वरदान दे. ही प्रार्थना आम्ही तुझ्या बरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्वता जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करीतो. पौलाचे कलैसिक रासपत्र यातून घेतलेले वाचन.
सर्व काही ख्रिस्त येशूद्वारे आणि त्याच्यासाठी निर्माण झाले आहे. येशू ख्रिस्त हा अदृश्य देवाचे प्रतिरूप आहे. तो सर्व उत्पत्तीत ज्येष्ठ आहे. कारण आकाशात आणि पृथ्वीवर असलेले दृश्य आणि अदृश्य असलेले राजे, अधिपती, सत्ताधीश किंवा अधिकारी असलेले जे काही आहे ते सर्व त्याच्यामध्ये निर्माण झाले. सर्व काही त्याच्याद्वारे आणि त्याच्या ठायी निर्माण झाले आहे. तो सर्वांच्या पूर्वीचा आहे आणि त्याच्यामध्ये सर्व काही अस्तित्वात आहे. तोच शरीराचे आणि म्हणजे मंडळीचे मस्तक आहे. तो आधी मृतांतून प्रथम जन्मलेला आहे, अशासाठी की सर्वांमध्ये त्याला प्राधान्य मिळावे. कारण त्याच्या ठायी सर्व पूर्णता वसावी आणि त्याच्या क्रूसावरील रक्ताच्या द्वारे शांती निर्माण करून त्याच्याद्वारे जे सर्व काही आहे ते सर्व, ते पृथ्वीवर असो किंवा स्वर्गातील असो, त्याचा स्वतः बरोबर त्याच्याद्वारे समेट करावा, हे पित्याला बरे वाटले. प्रभूचा शब्द. स्तोत्रगीत गायन पत्रिका गीत क्रमांक 7. प्रभु तुम्हा बरोबर असो.
लोकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. फरीसी आणि शास्त्री यांनी येशूला म्हटले, योहानाचे शिष्य वारंवार उपवास आणि प्रार्थना करतात, तसे फरीसांचेही शिष्य करतात. आपले शिष्य तर खातात पितात. येशूने त्यांना म्हटले, वरण्याबरोबर वर आहे तोपर्यंत तुम्हाला त्यांना उपवास करावेला लावता येईल काय? तरी असे दिवस येतील की वर त्यांच्यापासून काढून घेतला जाईल. त्या दिवसात ते उपवास करतील. आणखी त्याने त्यांना दाखलाही सांगितला. कोणी नवे वस्त्र फाडून त्याचे जुन्या वस्त्राला ठिगळ लावत नाही. तसे केले तर त्याने नवे फाडले आणि नव्याचे ठिगळ जुन्याशी जमले नाही असे होईल. आणि नवा द्राक्षरस जुन्या बुंदल्यात कोणी घालत नाही. घातला तर नवा द्राक्षरस बुंदले फाडून गळून जाईल आणि बुंदल्यांचा नाश होईल. म्हणून नवा द्राक्षरस नव्या बुंदल्यात घालावा. जुना द्राक्षरस प्यालावर नव्याची कोणी इच्छा धरीत नाही, कारण जुना चांगला आहे असे तो म्हणतो. प्रभूचे हे शुभ वर्तमान. ख्रिस्ता ठाई जमलेल्या माझ्या प्रिय भाविकांनो, काही वर्षाआधी मी एका पॅरिशमध्ये कार्यरत असताना एका ख्रिस्ती मुलीने तिच्या सोबत तिच्या ऑफिसमधील एका मुलीला चर्चमध्ये आणलेला होता. आणि प्रार्थना संपल्यानंतर, मिसा संपल्यानंतर या दोघी जणी आम्ही बाहेर उभे असताना आमच्याकडे आली आणि त्या मला म्हणाल्या की फादर, ही माझ्या ऑफिसमधील एक चांगल्या हुद्द्यावरती असलेली मुलगी आहे आणि हिच्या जीवनामध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत, तर हिला तुमच्याशी थोड्या वेळ बोलायचं आहे. हिला कुठल्या तरी धर्मगुरूशी बोलायचं आहे, तर तुम्ही तिच्याशी बोलाल का? ज्या वेळेला ती मुलगी माझ्या समोर बसली आणि तिने बोलण्यास सुरुवात केली, तेव्हा ती मुलगी म्हणाली की फादर, ही एका चांगल्या कुटुंबामध्ये जन्माला आलेली आहे. तसं पाहिलं तर माझे वडील एका नॅशनलाइज्ड बँकेमध्ये कामाला आहेत. माझी आई एका सरकारी ऑफिसमध्ये कामाला आहे आणि घरामध्ये मी एकुलती एक असल्याने सर्व सुख जणू माझ्या समोर हात जोडून उभी होती. मी तोंडातून एक शब्द बाहेर काढला की संध्याकाळी ती गोष्ट माझ्यासाठी माझे पालक घेऊन यायचे. मी शाळेमध्ये जायची, शाळेतून ट्युशनला जायची आणि घरी आल्यानंतर माझे पालक मला खाऊ द्यायचे, चांगला उच्च दर्जाचा खाऊ द्यायचे, सगळे फॅशनेबल कपडे द्यायचे. फक्त त्यांच्याकडे एकच प्रश्न माझ्यासाठी होता आणि तो म्हणजे, आज शाळेत काय शिकवलं, तू ट्युशनला गेलेली होती का? इतकंच. त्याच्या पुढे फादर त्यांनी मला कधी विचारलं नाही. अशातच मी वर्गामध्ये हुशार होती. 10वीला मला चांगले पर्सेंटेज मिळाले आणि चांगले पर्सेंटेज मिळाल्यानंतर मी कॉलेज दुनियेत पदार्पण केले. त्या चंदेरी दुनियेत मी पार भुलून गेली. आयुष्याच्या त्या फुलण्याच्या दिवसात माझी मानसिकता बहरत होती. भावनांच्या झोपाळ्यावर मी झुलत होती. त्या दिवसात एक मात्र कमी पडत होतं, ते म्हणजे माझ्या आई वडिलांशी असणारा माझा संवाद. कारण माझे आई वडील संध्याकाळी घरी यायचे आणि घरी आल्यानंतर जो प्रश्न मला ते लहानपणापासून विचारायचे, तोच प्रश्न मला आता कॉलेज जीवनात देखील गेल्यानंतर तोच प्रश्न मला विचारायचे
की तू कॉलेजला गेली होती का, तू ट्युशनला गेली होती का, त्याच्या पलीकडे दुसरा काही त्यांच्याकडे माझ्यासाठी विषय नव्हता. माझी मानसिकता काय आहे, मला कुठल्या गोष्टींची गरज आहे आणि मी किती वर्षाची झालेली आहे, त्या सगळ्या गोष्टीचा माझ्या आई वडिलांना जणू विसर पडलेला होता. माझ्या भावनिक विश्वामध्ये त्यांनी कधी डोकावून पाहिलंच नाही. आणि अशामध्येच माझं कॉलेज जीवन पुढे चाललेलं होतं. माझ्या जीवनामध्ये फादर कुठेतरी पोकळी होती आणि मला कोणाचा तरी सहवास हवा होता. आणि म्हणून मी मित्रांचा सहवास घेतला. त्यामध्येच एक मित्र मी निवडला आणि त्याच्याबरोबर मी फिरू लागली. जणू मी त्याला माझ्या जीवनाचा साथीदार निवडलेलं होतं. अशातच माझा इंजिनिअरिंग संपला. आम्हा दोघांना देखील चांगली नोकरी मिळाली. आणि हे सगळं घडत असताना फादर माझ्याकडून नैतिकता मी कधी ओलांडून गेली हे मला कळलंच नाही. नैतिकतेचा उंबरठा ओलांडून मी अनैतिकतेच्या दारामध्ये कधी शिरली हे मला कधी कळलंच नाही. माझ्या हातून 2दा फादर अबॉर्शन झालं. परंतु अबॉर्शन होत असताना आणि अबॉर्शन करून घेत असताना मला कधी काहीच वाटलं नाही, कारण मला ती नैतिकता घरातून कधी शिकवलीच नाही. क्षुल्लकच्या कारणावरून आमच्यामध्ये आता भांडण झालं आणि आम्ही दोघांनी देखील ठरवलं की विभक्त व्हायचं. कारण मला 65,000 रुपये पगार आहे, त्याला देखील तेवढाच आहे आणि आम्हाला वाटलं की आम्हाला गरज नाहीये, म्हणून आम्ही विभक्त झालो. तो गेला त्याचं मला दुःख नाही, परंतु आज दुःख वाटते ते म्हणजे मी स्वतःला गमावून बसले त्याचं. आज माझं अंतकरण, आज माझा अंतरात्मा मला राहून प्रश्न विचारतोय की तू जगण्यासाठी लायक आहेस का. आज माझ्या अंतरात्माला माझ्या शरीराचीच घाण येत आहे. मला असं वाटतंय फादर की मी कोणाची बायको होऊ शकत नाही, कारण जे कृत्य जे मी काही केलेलं आहे त्यावरून मला कळते की आता माझ्या जगण्याला काही अर्थ उरला नाही. माझ्या प्रिय भाविकांनो, त्या मुलीने पुढे सांगितलं की मला आज समाजाची भीती वाटते, मला आज इतर लोकांची भीती वाटते आणि त्या पलीकडे जाऊन मला माझ्या स्वतःचीच भीती वाटत आहे. मला रात्री झोप लागत नाही. प्रिय भाविकांनो, चुकलं कुठे, चुकलं कोणाचं, या प्रश्नाची उत्तरे मी देणार नाही. या प्रश्नाची उत्तरं तुम्हीच शोधायची आहेत. परंतु एक गोष्ट मात्र आपल्याला स्पष्टपणे दिसून येते की ह्या मुलीच्या जीवनात आता आमणी ज्याला बोलतो आपण, आमणी म्हणजे सुसंगती, समतोल तो निघून गेलेला होता. तिचं जीवन हे विसंगत, असमतोलात झालेलं होतं आणि ह्याचं कारण म्हणजे तिच्या जीवनामध्ये खूप गोष्टी आल्या, परंतु देव कधी आला नाही आणि म्हणूनच तिचं जीवन विसंगत झालं. माझ्या प्रिय भाविकांनो, माणसाच्या जीवनात समतोल पाळण्याचं किंवा ढासळण्याचं मुख्य कारण म्हणजे त्याचं देवाशी तुटलेलं नातं. प्रिय भाविकांनो, हेच आपल्या आजाराचं मुख्य कारण आहे. मग तो मानसिक असो की शारीरिक असो, मुख्य कारण म्हणजे माणसाचं जेव्हा देवाशी नातं तुटतं तेव्हा त्याच्या जीवनामध्ये विसंगती येते आणि शरीरामध्ये किंवा मनामध्ये विसंगती येणं म्हणजे आजार होणं. शरीर जेव्हा असमतोल होते तेव्हाच आपण आजारी पडत असतो. आणि माझ्या प्रिय भाविकांनो, आपण जर पाहिलं तर ही विसंगती कशामुळे येते, ह्याचं पहिलं कारण म्हणजे मला जे आहे, माझ्याकडे जे आहे ते मला कमीच वाटू लागते. तेव्हा माणसाच्या जीवनामध्ये समतोलपणा किंवा सुसंगती जाऊन त्या ठिकाणी विसंगती येते. ये दिल मांगे मोर ही ऍड जेव्हा आवडू लागते तेव्हा समजायचं की कुठेतरी मी माझ्या आयुष्यामध्ये विसंगती निर्माण करत आहे.
याचं उत्तम उदाहरण द्यायचं झालं म्हणजे आदाम आणि एवा त्यांच्या जीवनामध्ये विसंगती निर्माण होण्याआधी सगळं काही चांगलं होतं. चांगल्या बागेमध्ये होते, सगळं त्यांच्याकडे होतं आणि देवाने सांगितलं की फक्त एका झाडाचं तुम्ही फळ खाऊ नका. परंतु आदाम आणि एवेला काय हवं होतं? अधिक, जे आहे त्याच्यापेक्षा जास्त तेही मला हवं आहे. आणि तेही मला जेव्हा हवं असते असं जेव्हा त्यांना वाटू लागते तेव्हा त्यांच्या जीवनामध्ये ती विसंगती आली, त्यांचा तोल ढासळला. आणि तोल ढासळल्यानंतर त्या मुलीला जशी भीती वाटू लागली, स्वतःची लाज वाटू लागली, त्याप्रमाणे एवेला आणि आदामाला स्वतःची लाज वाटू लागली. माझ्या प्रिय भाविकांनो, तेव्हापासून त्या विसंगतीपासून आज या जगामध्ये अनेक बाबतीमध्ये समतोल गेलेला आहे. उदाहरण द्यायचं झालं म्हणजे भाऊ भावाचा वैरी झालेला आहे. काईनने आबेलाचा खून केला. सख्या भावाने सख्या भावाला मारलं कारण ती विसंगती, ते शैतान माणसाने जीवनामध्ये ओढावून घेतलं कारण अधिक हवं होतं. अधिक हे आहे ते कमी आहे, ह्याच्यापेक्षा मला जास्त काय मिळेल ह्याच्याकडे त्याचा कल होता. आणि जेव्हा तोल माणसाचा जातो त्यावेळेला माणूस कुणाचं ऐकत नाही. एक उदाहरण द्यायचं आहे, थोडंसं गमतीदार आहे. एकदा एक चंद्रशेखर धर्माधिकारी न्यायाधीश होते, रिटायर्ड आहेत. त्यांचा एक छोटासा मुलगा आता मोठा झाला असेल, तर दोघंही दुकानामध्ये गेले होते. दुकानात तर दुकानदार त्यांच्या ओळखीचा होता. तर दुकानदार त्या न्यायाधीशाला सांगतो, चंद्रशेखर धर्माधिकारीला, की हे लॉटरीचं तिकीट घ्या, लॉटरीचं तिकीट. तर चंद्रशेखर धर्माधिकारी न्यायाधीश तर म्हणे मला नकोय. नको कशाला, फुकट देतो ना, फुकट घ्या. तर म्हणे फुकट पण नकोय. इतक्यात त्याच्या मुलाने जोरात त्याचा सदरा ताण खेचला आणि चंद्रशेखर धर्माधिकारी सांगतोय, माझा तोल गेला इतका जोरात माझ्या मुलाने माझा सदरा खेचून मला सांगितलं, बाबा तिकीट घ्या, लॉटरी लागली तर मला माल होऊ. आणि चंद्रशेखर धर्माधिकारी सांगतोय की माझा तोल जाण्याआधी माझ्या मुलाचा तोल गेलेला होता. कारण 5 वर्षाच्या मुलाला 5 रुपयाच्या तिकिटावर 5 लाखाची लॉटरी लागावी हा विचार जेव्हा तो घुसला तेव्हाच मला कळलं की माझ्या मुलाचा जीवनामध्ये तोल गेलेला आहे, विसंगती आलेली आहे. कारण त्याच्या वयांपेक्षा आणि त्याच्या उंचीपेक्षा त्याच्या विचारांची उंची जास्त झालेली होती. माझ्या घरामध्ये विसंगती आली आहे हे माणसाने कधी ओळखायचं? जेव्हा माझ्या 8वीचा किंवा माझ्या 9वीचा मुलगा किंवा मुलगी मला सांगते की डॅडी मला मोबाईल आणून द्या, तेव्हा समजायचं समतोल गेला आहे. माझी मुलगी किंवा माझा मुलगा सांगतोय माझ्या मोबाईलला हात नका लावू, तेव्हा समजायचं समतोल गेलेला आहे. माझ्या प्रिय भाविकांनो, पवित्र मरियेच्या जीवनावरती चिंतन करत असताना तिच्या जीवनामध्ये समतोल गेला नव्हता. तिच्या जीवनामध्ये विसंगती कधी आली नाही. आणि ह्याचं कारण म्हणजे ती अंतर आणि बाह्य शुद्ध होती, निष्कलंक होती. तिने